पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यावर चुकी होणार नाही. महेश पुन्हा एकदा शून्यावरती बाद होतोय. बॅटिंग स्टान्स वर आहे त्याच्याकडनं. आता या बॉलला चांगली कामगिरी होणं महत्वपूर्ण ठरेल. षटकातून दुसरा चेंडू, यावेळेला बॅटची कडा आहे मात्र त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक त्यांच्याकडनं चुकी होणे नाहीये. पुन्हा एकदा गडी बाद होत आहेत. एक्स बॅटर जाताना दिसत आहेत. रोहित लवकरात लवकर यायचं आहे. यावेळेला रोहितच्या बॅट मधनं बघायला मिळतंय स्लिप कव्हर साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव या ठिकाणी खातं ओपन झालंय. चेंडू क्रमांक 3 त्यावर भूषण जोपर्यंत आहे त्याच्या बॅट मधनं फटके हे येतील. एक सातत्यानं चांगली मोठी फटकेबाजी तो देखील करतोय. हे पहा, चला सुरुवात करा. यावेळेला फटका तर चांगला आहे त्या ठिकाणी. नो मॅन्स लँड वर चेंडू पडलाय. दुसरी धाव पळून पूर्ण होईल का? थांबवला. पहिली धाव कंप्लीट झाली. त्यानंतर दुसरा लो स्कोर पाहायला मिळाला. तो देखील विजेता संघ झाला पांढरेपडा संघ. यावेळेला स्क्वेअर लेगला चेंडू टोटावला. चेंडू थांबेल का? या ठिकाणी पाठलाग होईल मात्र थोडेसे खेळाडू दूरवर राहिलेत. त्याला सरळ बघायला गेलं तर रोहित सातत्यानं आपल्या संघासाठी धावून आला. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट करण्याचा मनसुबा झाला. पंचांचा हात हवेमध्ये आहे. पंच म्हणतायत की गडी बाद. रोहित नवीन बॅटर कल्पेश यांना बघणार आहोत.